नमस्कार. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत प्रेमाचा समतेचा संदेश देणारे संत नामदेवराय महाराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच संत नामदेवांनी जोहार मायबाप जोहार असं म्हणणाऱ्या संत चोखोबांच्या अस्थी पंढरपुरात आणल्या होत्या. विठुरायाच्या अगदी मंदिरासमोरच संत नामदेवांनी चोखोबांची समाधी उभारली होती. म्हणून आजही जेव्हा तुम्ही पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जातात तेव्हा विठ्ठलाचं दर्शन घेण्याआधी संत चोखोबांच्या समाधीचं दर्शन घेण्याची परंपरा आहे. कधी काळी प्रस्थापितांच्या मानल्या जाणाऱ्या नगरीमध्ये कायम वेशी बाहेर ठेवल्या जाणाऱ्या माणसाच्या अस्थी आणणं ही संत नामदेवांनी त्या काळात घडवून आणलेली सर्वात मोठी क्रांती होती. संत नामदेवांनी भारत भ्रमण केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नामदेवांचे अभंग गुरु ग्रंथ साहिब सारख्या पवित्र ग्रंथामध्ये नामदेवजी की मुखबानी म्हणून आपल्या समोर येतात. पण त्या काळी भारत भ्रमण करत असताना प्रेमाचा संदेश देणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. कारण नर्मदेसारख्या भौगोलिक सीमेमुळे ज्या काळी देशाचे दोन भाग पडले होते, राजकीय स्थित्यंतरे समाज पोखरून काढत होत्या, तत्वज्ञानातल्या विचारधाऱ्या स्वतःच श्रेष्ठत्व सांगत होत्या, समाजातले आपापसातले गटामध्ये धन्यता मानून घेण्यामध्ये लोक समाधान मानत होते. या अशा सगळ्या काळामध्ये संत नामदेव महाराज मात्र वंदावे ते काय निंदावे ते काय सर्वांकडे पाहे कोंडाटले असं सहज सांगतात. संत नामदेवांनी आयुष्यभर जी जाणीव जपली ना ती आपल्याला नामदेवांकडून शिकून घ्यावी लागेल आणि द्वेषातून विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रेमाचं उत्तर द्यावं लागेल.